ते मात्र कामगिरी केली जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून हे मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आपण सजवलेला पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन असं दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. तर इतरत्र मात्र खेळाडू आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंट थर्ड मॅन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि नक्कीच लेग स्लिप शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चंदन तलवार अटल सेतू NMTHL कडून मात्र गोलंदाजी साकारली जाईल. पंचांच्या उजव्या बाजूनं लांबलचक असा रनअप आपण पाहतोय त्याचा. तर सलामीला फलंदाज पाहतोय चेतन घरत. पहिला चेंडू फेस करण्यासाठी मात्र तयार असेल चेतन. पंचांकडून गाठ घेतली जाईल आपण पाहतोय. सावरकर 11 सावरकर संघाच्या वाट्याला मात्र प्रथमतः फलंदाजी आली आहे. पहिलाच बॉल नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र शर्तीचे झाले. तदनंतर मात्र झेल मात्र सुटला गेलाय आणि या सुटलेल्या झेलचं रूपांतर मात्र आपण पाहतोय. दोन दुहेरी धावेनं मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात श्री गणेशा केला जातोय. तो सावरकर 11 सावरकर संघाच्या धावसंख्या धावफलकावरती येत असताना पाहतोय 2. प्रेक्षकांची मांदी आली मात्र या स्पर्धेसाठी लाभते. साई गणेश चषक 2025 हे दैदिप्यमान असं आयोजन गव्हाण च्या या मैदानावरती आपण पाहतोय. ज्याचं नाव आहे पाटणे क्रिकेट मैदान. अगदी समुद्रालगत खाडीलगत असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती चाललेली ही रजनी क्रिकेट स्पर्धा. चंदन तलवारचा पुढचा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. कोणताही नक्कीच इशारा पंचांचा येत नाही. डॉट चेंडूची फेकी मात्र केली गेल्या एक अचूक टप्प्यावरील भेदक मारा कशा रीतीने केला जातो याचं मात्र उदाहरण चंदन तलवार मात्र इथं करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं षटक हाताळलं जातं. पहिलं षटक 38 पॉवर प्ले मध्ये 9 क्षेत्ररक्षक तर 2 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय. पुढचा चेंडू इथून मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेला. शरीरापासून दूर ठेवला गेला परंतु वाईड लाईनच्या आतून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांकडे जरूर अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं परंतु नक्कीच पंच मात्र तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. निर्धाव चेंडूची पैकी झाली. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला झेल सुटल्यानंतर 2 धावा आल्या. तदनंतर मात्र 2 बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यात. 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्ची केली ती 2. पुढचा चेंडू परत इनसाइड आउटचा चांगला फटका परंतु शॉर्ट कव्हर मध्ये मात्र चांगला झेल टिपला जातोय. इथून मात्र पहिला फलंदाज चेतन घरत बॅक टू द डगआउट. इलेव्हन सारसोले संघाला मात्र पहिली सफलता प्राप्त झाली पहिल्या षटकामध्ये. चंदन तलवार या गोलंदाजाला अक्षरशः खरोखरच मॅनातून तलवार बाहेर काढावी तसं मात्र आपल्या कोट्यातील एक एक चेंडू मात्र फेकत असताना इथं थांबवलं गेलंय. ते सावरकर 11 सावरकर संघाच्या या फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी मात्र झाली आहे ती चंदन तलवार याची. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. ज्या रीतीने मात्र निर्णय घेतल्यानंतर आपण पाहतोय नाणेफेकीचा टॉस कौल जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती उतरले. ज्या आत्मविश्वासाने उतरले गेले त्या आत्मविश्वासाने मात्र सातत्यपूर्ण कामगिरी पहिल्या षटकामध्ये राहिली आहे ती गोलंदाज चंदन तलवार याची. धावसंख्या धावफलकावर असताना आपण पाहतोय 2 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पहा नक्कीच 4 चेंडू वेगवान फेकले. तदनंतर मात्र या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर वन होता. फलंदाज नवीन आलेला सामना करण्यासाठी आपण पाहतोय यज्ञेश घरतला मात्र हा चेंडू समजला नाहीये. पूर्णपणे बीट झालाय चकला गेलाय आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. लास्ट बॉल असेल शेवटचा चेंडू या षटकातील. चंदन तलवार गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या चेंडूवरती मात्र बॉलर बॅक टू द ड्राईव्ह क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. ब्लॅक स्क्रीनला धडकणारा हा मात्र येत आहे 1 बाउन्स ओव्हर द रॉप चौकार येतो आहे.
षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या सावरकर 11 सावरकर संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावसंख्या. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 6 चेंडूमध्ये धावसंख्या उभारल्या गेल्या त्या 6 गडी 1 बाद. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गव्हाण एंड कडून विराज तांडेल याच्या हातामध्ये षटक सोपावलं गेलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली विराज तांडेल, ज्या रीतीनं मात्र पहिल्या षटकामध्ये जबाबदारी पेलली गेली चंदन तलवार, त्या रीतीनं मात्र या गोलंदाजाची कामगिरी असेल का ते मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. गोलंदाज विराज तांडेल पहिला चेंडू फेकत असताना नक्कीच स्लोवर वन थोडासा होता. इथून मात्र नक्कीच अपील मध्ये उत्साह जास्ती. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि इथून मात्र नक्कीच परत एकदा डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्यावर मध्ये एक फेकण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज विराज तांडेलनं मात्र या चेंडूवरती नक्कीच कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत मात्र एक धाव मात्र मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. सावरकर 11 सावरकर संघाची धावसंख्या आहे 7 धावसंख्या धावफलकावरती. मात्र परत एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर वनच्या या गोलंदाजीनं मात्र अक्षरशः नाचवलंय. नक्कीच पाहतोय यज्ञेश घरत या गोलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. मी तर म्हणेन सावरकर 11 सावरकर संघाच्या या फलंदाजांना थांबवलं गेलं धावसंख्येला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अशा प्रकारे चेंडू नक्कीच फेकू शकणार नाहीये. या चेंडूचा फटका मात्र सजवलाय तो मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल वरती आलेला हा मात्र साई गणेश चषकाचा ब्रँडेड षटकार. दोन चेंडू निर्धाव खेळ, एक चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र ज्या फलंदाजाच्या माध्यमातून मनगटी ताकदीचा आपण फटका पाहिलात स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. पुढचा चेंडू इथून मात्र फटका सजवला जरूर गेलाय. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा पार, येतो हा दर्जेदार असा षटकार. आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींची मानवंदना गाणारं गीत आपण पाहिलं डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. आणि आपण चालतो मैदानामध्ये. या चेंडूमध्ये परत एकदा शफल झाला. एक चांगला फटका शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. परत एकदा काय घडलं गेलंय इथून मात्र एका धावेची संधी होती तदनंतर मात्र नक्कीच संधी दवडली गेली आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच धावसंख्या दोन षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय. सावरकर 11 सावरकर संघ 10च्या सरासरीने पलतोय. 20 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज आपण पाहिलात चेतन घरत 2 धावसंख्या करून बाद झाला होता. तर आता मात्र आपण पाहतोय या आलेल्या 2 फलंदाजांनी डाव सावरलाय. तो सुमित घरत आणि यज्ञेश घरत यांनी 18 धावांची पार्टनरशिप जरूर केली. 20 धावसंख्या धावफलकावर आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गुफरान खान या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. तिसरं षटक सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं गुफरान खान. हा चेंडू शफल होऊन खेळायचा होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडायचं होतं जरूर परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. गोलंदाजाची शैली नक्कीच चांगली आहे इथून आपण पाहतोय आणि या
शैलीदार गोलंदाजांना मात्र हा अचूक टप्पा मात्र साधला गेला आणि पहिल्या चेंडूवरती बीट केले फलंदाजाला. थांबवलं गेलंय धावसंख्येला. या पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय. हा चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून लाईन अँड लेंथ चेक केली जाईल. इथून मात्र पाहतोय आपण वाईटची फेकी केली. अव्हांत चेंडूने मात्र नक्कीच धावसंख्येत भर पडेल. टोटल आपण पाहतोय 21 हा आकडा धावफलकावरती लगावला जातोय. भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो 21 हा शुभ आकडा मानला जातो. तो शुभ आकडा मात्र सावरकर 11 सावरकर संघाच्या धावफलकावरती लगावला गेलाय. दोन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. त्याचे स्ट्राईक एंड मध्ये असणारा फलंदाज यज्ञेश घरत याला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून 2 षटका जरूर आहेत. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न कार्पेट डाव्या पद्धतीने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला ऑन साइड कडे आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. तद्वर मात्र एक धाव मिळवली जाईल. एका धावेने मात्र संघ पोचतोय 22 या धावसंख्येवरती. तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय गुफरान खान या गोलंदाजाला एमटीएचएल अटल सेतू एंड कडून अगदी या मैदानाच्या जवळून मात्र हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुंबईला जोडणारा मात्र ब्रिज आपण पाहतोय. अटल सेतू काही क्षणावरच नक्कीच गव्हाण गावापासून त्याचा एंट्रन्स आहे. गोलंदाज गुफरान खानचा हा लोअर फुल टॉस फटका जरूर चांगला आहे. डिपेक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक काही चेंडूवरती वेगाने येईल. तद्वर मात्र एक धाव परत एकदा धावफलकावरती जोडली जाईल. टोटल धावसंख्या 1 धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय 23 धावसंख्या धावफलकावरती. एका दुःखामध्येच एका धावेसाठी झगडावं लागलं या षटकामध्ये. गुफरान खान जसा गोलंदाजीसाठी आला तसा मात्र धावसंख्येवरती रोख लगावण्यात आलाय. एका धावेसाठी धाव करावी लागते खऱ्या अर्थानं पाहतोय या फलंदाजांना. इथून मात्र नक्कीच घुटनाट एक तमाशा देख फटका सजवलाय परंतु अंतर कमी कापलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक नाहीये कोणताही. 2 धावा जरूर पळून पूर्ण केल्या जातील. तो येईल तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या पाहतोय आपण 25च्या आकड्यावरती पोहोचली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल अजूनही आपण पाहतोय. तिसरं षटक गुफरान खान चांगली गोलंदाजी राहिल्या. इकॉनॉमिकल स्पेल मात्र साकारला जातोय ज्याच्या माध्यमातून तो गुफरान खान 2 चेंडू बाकी. इथून मात्र परत एकदा लोअर फुल टॉस फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडूवरती वेगाने येतोय. फेकतोय तद्वर मात्र परत एकदा एक सिंगल. थेंबे थेंबे तलेसाचे अशा रीतीने मात्र या षटकामध्ये धावसंख्या खर्ची केल्या जातात आणि त्या धावसंख्या मिळवल्या जातात. खऱ्या अर्थानं पाहतोय सावरकर 11 सावरकर संघाकडून. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 26 या सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती लगावले गेले. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या षटकातील बाकी. गुफरान खान गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. फुल टॉस फ्रंट फुटवर आले. फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू चाललाय सीमा पार. येतो या साई गणेश चषकाचा ब्रँडेड चौकार. धाकटी जुई आणि स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि मैदानामध्ये पाणी घेऊन जाते. 12व्या प्रतिनिधीला विनंती असेल. चला दोन्ही संघांना विनंती केली जाते. धाकटी जुई आणि स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण वेळेवरती आपण उपस्थित राहायचंय. अन्यथा जो संघ वेळेवरती उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल देण्यात येईल याची नोंद घ्यायची. कडक नियमावलीची ही स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश चषक 2025. तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील आपल्याला साखळी सामन्यातील चौथा सामना आपण पाहणार आहोत. धाकटी जुई विपक्ष स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण. चालू सामना आपण पाहतोय आयशा 11 सारसोले आणि सावरकर 11 सावरकर संघ. या दोन संघादरम्यान आयशा 11 सारसोले संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकत शतक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयावर मात्र आतापर्यंत कामगिरी राहिली आणि सावरकर 11 सावरकर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर आपण पाहतोय त्यांची धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 षटकाच्या समाप्ती अखेर तिहेरी दशक तिसरं दशक धावफलकावरती आहे 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यज्ञेश घरत हा मात्र फलंदाज नक्कीच आपण पाहतोय ट्रम्प कार्ड ठरलाय. महत्वाचा खेळाडू ठरलाय. आतापर्यंत फलंदाजी करत असताना 21 या धावसंख्येवरती खेळतोय. फलंदाजी आवडली असेल यज्ञेश घरतची तर जोरदार टाळ्या होत्या. स्लोवर वन शफल वन पर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पहा काय चेंडू फेकला. गोलंदाज
कुशल मडवी चौथ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी आलाय. खरं तर या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जातं. इथून माझा पंच काहीतरी सूचना करतील. गणेशपुरीचे प्रथमेश कोहली यांना विनंती केली जाते आपण मंचावरती यायचं आहे. आयोजकांकडून विनंती केली जाते. तत्पूर्वी चालू या मैदानामध्ये पहिला चेंडू निजावाला आपण पाहतोय गोलंदाज कुशल मडवी हा गोलंदाज पाहतोय. 5-6 पावलांचा रणम पंचांच्या डावखोऱ्या डाव्या बाजूनं. इथून मात्र परत एकदा त्याच रीतीनं कॉपीबुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. परंतु परिणाम तोच. ज्या रीतीनं पहिल्या चेंडूवरती बीट केलं तीच गती तोच चेंडू तोच टप्पा पाहायला मिळाला. अचूक टप्पा मात्र साधला गेलाय गोलंदाज कुशल मडवीच्या माध्यमातून. हा मात्र बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धावालाय. काय गोलंदाजी साकारली जाते पहा. आयशा 11 सारसोले नवी मुंबई परिसरातून या मैदानावरती खेळण्यासाठी हजेरी लावली खऱ्या अर्थानं त्यांनी. आणि आतापर्यंत ज्या कामगिरीला मात्र नावाजलेला हा संघ आपण पाहतोय सारसोले संघ ती कामगिरी मात्र सातत्यपूर्ण करत असताना परत एकदा नक्कीच या चेंडूवरती काय घडलं गेलंय. फलंदाज असेल बाद परंतु पंचांनी लाईन अँड लेन चेक केली. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू अवांतराला आहे परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद होऊन मैदानातून बाहेर आला आपण पाहतोय. यज्ञेश घरत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नितेश घरत महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झाला. भगव्या रक्ताने हा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिन दुबल्याला. तिवारा सवा मुजरा या गड किल्ल्यांच्या राजाला. या गड किल्ल्यांच्या राजाला छत्रपती शिवरायांचं एक गीत आपण ऐकलं आणि छत्रपती शिवरायांना आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. पुढचा चेंडू बॅटचे अप्पर एज येऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षकांना प्रयत्न मात्र चांगले राहिले परंतु झेल मात्र सुटला गेलाय आणि या सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय. धावसंख्या मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या कोणतीही नसणार आहे. नक्कीच फलंदाजाने रिटर्न पाठवलाय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला आणि आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय. एकतीस फटका मात्र चांगला आहे. झेल पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा नक्कीच होता परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू चांगला अडवला जातो तद्वर मात्र नक्कीच दुहेरी धाव मिळवली जाते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33 धावसंख्या धावफलकावरती. पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथ्या षटकातील आपण पाहतोय कुशल मडवी खऱ्या अर्थानं शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू परंतु फटका सजवता आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वेगानं फेकला परंतु कॅरी करता आला नाहीये. यष्टी रक्षकानं मात्र चुकी केली आहे. या चेंडूवरती जर नक्कीच हा चेंडू चांगल्या रीतीने गॅदर केला असता तर कदाचित हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतोय जर त्याला महत्व नाहीये. जे मैदानावरती तुम्ही प्रयत्न कराल जे मैदानावरती तुम्ही पेराल ते मात्र नक्कीच रिझल्टच्या रूपाने उगवत असतं. इथून मात्र धावसंख्या मिळाली 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 धावेच्या सहाय्यानं 35 धावसंख्या धावफलकावरती. सुमित शेवटचा चेंडू फेस करेल. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिला. फटका सजवला गेला. इथून तर कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमा पार जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय हा शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार असा चौकार. थँक्यू डीसे. आपण पाहतोय 4 षटकामध्ये धावसंख्या जमावली गेली या चौकाराच्या सहाय्यानं 39. 24 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. आयशा 11 सारसोले संघाला बनवायचे आहे 24 चेंडूंमध्ये 40 धावसंख्या. तत्पूर्वी आपण विनंती करूया सावरकर संघानं क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपण आयोजकांना विनंती करूया धाकटी जुई विरुद्ध स्वर्गीय सदानंद स्मृती विनस गव्हाण या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी विनंती करतोय
नामदेवजी कोहली यांना की ह्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. धाकटी जुई विपक्ष स्वर्गीय सदानंद स्मृती विनस गव्हाण घरच्या मैदानावरती खेळताना आपण पाहणार आहात. एकीकडे असेल यजमान संघ सदानंद स्मृती विनस गव्हाण तर एकीकडे असेल महिमान संघ धाकटी जुईचा हा संघ. नाणेफेकीचा कौल केला जातोय धाकटी जुई संघाकडून. हा मात्र नाणेफेकीचा कौल लागलाय. या सामन्याचा रिझल्ट लागल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. जर क्षेत्ररक्षण असेल तर निर्णयावरती आपल्या अंमलबजावणी लगेचच या सामन्याचा निकाल लागल्यानंतर आपण अंमलबजावणी करायची. तत्पूर्वी आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. चालू सामना आपण पाहतोय आयशा 11 सारसोले विपक्ष सावरकर 11 सावरकर संघ. सावरकर 11 सावरकर संघाच्या प्रथमतः वाट्याला फलंदाजी आली होती. धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 39 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आयशा 11 सारसोले संघासमोर. 24 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. कशा रीतीने धावसंख्या चेस केल्या जातील, कशा रीतीने धावसंख्या डिफेंड केल्या जातील हे मात्र आपल्याला हे रणयुद्ध मात्र या मैदानावरती पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. ते मात्र पाहूया आपण उत्तरार्धामध्ये. चला सावरकर संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची लगेचच. कुणाल बॉल जे सरसोले संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. हॅलो. 24 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. कशा रीतीने हा पल्ला पार केला जाईल तो आयशा 11 सारसोली संघाच्या या फलंदाजांकडून की ह्या धावसंख्या जमवत असताना मात्र या डिफेंड केल्या जातील त्या सावरकर 11 सावरकर संघाकडून. हे मात्र पाहायला मिळेल आजच्या रजरीमध्ये. तिसरा सामना आपण अनुभवतोय साई गणेश चषकातील तो मात्र आयशा 11 सार. नक्कीच दोन या मातब्बर संघांमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चंदन तलवार आणि दीपक वैती. स्ट्रायकिंगकडे आपण पाहतोय चंदन तलवार ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तो चंदन तलवारला आपण मात्र पाहतोय फलंदाजीसाठी आला. अष्टपैलू कामगिरी आयशा 11 सारसोली संघासाठी मात्र करत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय दीपक वैती. नॉन स्ट्रायकिंगकडे असेल तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक सुमित घरत याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. पहिलं षटक नक्कीच उत्तरार्धाला होईल सुरुवात. 24 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय सुमित घरत या गोलंदाजाला क्षेत्ररक्षण सजावला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर मिड ऑन आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू इथून मात्र सन्मानजनक रीतीने खेळून काढलाय. जरूर प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न परंतु त्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळवली जाईल. ती फलंदाज चंदन तलवारच्या माध्यमातून. सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला मात्र श्री गणेशा केला जातोय. पहिली धाव मात्र जोडली जाते धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आलेली एक सिंगल मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 40 धावांचा पाठलाग आहे. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी जरूर आहे परंतु ही सरासरी नक्कीच राखली जाईल का की सरासरीच्या जास्त धावसंख्या येतील तेही मात्र पाहणं खूप गरजेचं असेल या सामन्यामध्ये. गोलंदाज सुमितचा हा चेंडू मोठा फटका आहे जरूर परंतु उंचावरती गेलाय. जितकी उंची तितकी लांबी कापले का मात्र नाहीये. अखेर सीमा रेषेलगत मात्र एक उत्कृष्ट झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र फलंदाज दीपक वैतीला मात्र बाद व्हावा लागेल.
चल अटल सेतू टोलवरती मात्र कार्यरत असलेले आमचे विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांचं इथं शुभागमन झालं. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मी सहर्ष असं स्वागत करतोय. साई गणेश चषक 2025 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल. MTHL अटल सेतूचा स्टाफ विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा शब्दसुमनानं स्वागत करूया. चालूया मैदानामध्ये जिथं पहिला हादरा मात्र बसला गेलाय तो पाहतोय आपण आयशा 11 सारसोली संघाला. अतिशय चांगला झेल सीमारेषेलगत आपण पहिलाच झेल घेणारा क्षेत्ररक्षक होता. नक्कीच नितेश घरतचा हा झेल अतिशय चांगला झेल. पहिला हादरा आयशा 11 सारसोली संघाला पहिल्या षटकामध्ये देत असताना मात्र आपण पाहतोय गोलंदाज सुमित घरत गोलंदाजीच्या उंबरठ्यावर तयार होईल. दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट आत्मविश्वास वाढला असेल कदाचित या गोलंदाजाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय विराज तांडेल इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती येणारा हा फलंदाज नक्कीच तारणा ठरू शकेल का आयशा 11 सारसोली संघासाठी ते मात्र पाहायचं आहे. गोलंदाज सुमित पंचाच्या डाव्या बाजूला मात्र अटल सेतू एंड कडून गोलंदाजी साकारली जाते. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. बॅटची करा घेऊन चेंडू थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. चांगला बॅकअप पाहायला मिळालं परंतु तदनंतर मात्र एक धाव मिळाली जाते. एक धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना उत्तरार्धामध्ये आयशा 11 सारसोली संघ पोहोचलाय. 2 या धावसंख्येवरती 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून मात्र हा 40 धावांचा पाठलाग सहज सोपा असेल का की मात्र या सामन्यामध्ये 40 धावांचा पाठलाग करत असताना एक द्वंद्व युद्ध मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा अवलंब काय फटका सजवलाय पहा. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका मात्र येतोय. नक्कीच पॉइंटच्या डोक्यावर खेळलेला फटका चौकार येतोय. चालवावा तशी मात्र बॅट फिरवली आणि रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका देखना फटका पाहायला मिळाला. चंदन तलवारीप्रमाणे बॅट फिरवतोय आणि हा मात्र चौकार मिळवतोय. चांगली फलंदाजी गोलंदाजी त्याच दिशेने केली होती. ती फलंदाजी होत असताना अजून एक चांगला फटका क्लास फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. का ओळखलं जातं महत्वाचा खेळाडू म्हणून का ओळखलं जातं आयशा 11 सारसोली संघाचा याचं मात्र उदाहरण दाखवत असताना मात्र मैदानावरती आपण पाहतोय 2 क्लास फटके पाहायला मिळाले. नक्कीच चौकार हॅट्रिक साधली जाईल का मात्र पाहायचं आहे. गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवर सफल झाले. फटका नक्कीच खेळायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये परंतु कहीं पे निगाही कहीं पे निशाणा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथून मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाले. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुलस्वामिनी आई इक्वेचं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि तत्पूर्वी मी आयोजकांना विनंती करतोय इथं उपस्थित असलेले MTHL अटल सेतू स्टाफचे शेलघर गावचे विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांचं स्वागत सन्मान केला जाईल. मी शिवतेजी कोहली यांना विनंती करतोय आपण आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांचा स्वागत सन्मान इथं करायचा आहे. यज्ञेश घरत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक यज्ञेश घरत याच्या हातामध्ये सोपवला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 10. समीकरण मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 40 धावांचं वाटणारं हे माफक लक्ष कदाचित अवघड होऊन बसेल का कारण की आतापर्यंत पाहिली तर चंदन तलवार याची फलंदाजी 2 चौकारांना तो खेळतोय. 9 या धावसंख्येवरती. इथून मात्र स्ट्राईक इन फलंदाज असेल तो विराज तांडेल. तर मी विनंती करतोय विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत आपण या सन्मानाचा स्वीकार करावा.
सन्मान केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मात्र मी विनंती करतोय. शेलगर गावचे नक्कीच आमचे परम मित्र विशालजी भगत, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे ते विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांचा इथं स्वागत सन्मान शिवतेजजी कोहली यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि मी विनंती करतोय ऐशा 11 सारसोली संघ, आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपले प्लेइंग 11 बसायचे आहेत. इतरत्र कोणतेही खेळाडू बसणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चेंडू जरूर तुम्ही मैदानात द्या, परंतु या सूचनेकडे लक्ष ठेवा. ऐशा 11 सारसोली संघ आपले प्लेइंग 11 खेळाडू कक्षामध्ये बसले पाहिजेत. कोणताही खेळाडू बाहेर बसणार नाहीये. प्लेइंग 11 फक्त खेळाडू कक्षामध्ये असेल, इतरत्र कुठेही बसणार नाहीये. मंचाच्या खालीही कोणी नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि खेळाडू कक्षामधून कोणताही आवाज दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करा. अठरा चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय यज्ञेश घरत. यज्ञेश घरत या गोलंदाजाला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गव्हाण इंडकडून समोर फलंदाज आहे विराज तांडेल सामना करेल. 18 चेंडू 30 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र आव्हांतर आलाय. लाईन अँड लेंथ चेक केले, तदनंतर मात्र वाईडनं दंडित केलं गेलंय. आणि मैदानाच्या एंट्रन्सला ज्या गाड्या आहेत त्यांनी कृपया करून बाजूला घ्या, वारंवार विनंती केली जाते. हा चेंडू नक्कीच परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, कदाचित पॉइंटच्या डोक्यावर खेळायचा होता. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब, रिव्हर्स स्वीप सक्सेसफुल. चेंडू चाललाय नक्की दणदण करीत सीमारेषा ओलांडतोय. येतोय हा चौकार. मात्र येतोय चौकारानं. नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाज विराज तांडेल. हा चौकार आलाय. काय आत्मविश्वासानं हा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला पहा. नक्कीच डॉट चेंडू आला, तदनंतर मात्र मनसुबा बनवला, मनामध्ये आखला गेला हा फटका आणि नंतर हा सजवला गेलाय. लोअर फुल टॉस चांगला फटका परत एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळाला. स्वतः यज्ञेशने मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. एक धाव जरूर अर्जित केली जाईल या चेंडूवरती. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या धावफलकावरती. पंधरा चेंडू अजूनही 24 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. चंदन तलवार 2 चौकार खेळलेला फलंदाज आपण समोर पाहतोय. नक्की सफल झाले. फटका सजवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येतोय आणि हा मात्र अजून एक चौकार चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय. चौदा चेंडू 20 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय यज्ञेश घरत. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब. चेंडू बॅटवरती आला नाही तितकासा चांगला, परंतु या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळेल ती चंदन तलवार या फलंदाजाला. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी होते चंदन तलवार याची.
नक्कीच हातामध्ये दानपट्टा दिल्यानंतर एखादा दानपट्टा वीर दानपट्टा चालवू शकतो ना, तशा रीतीने मात्र त्याची बॅट तलपली आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असताना मात्र आपण चंदन तलवारला पाहतोय. यज्ञेश घरचा गोलंदाज दुसरं षटक साकारतोय गफान एंड कडून. गोलंदाजीच्या बहुल्यावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथून मात्र नक्कीच फटका जरूर चांगला आहे, परंतु डिप मध्ये प्रोटेक्शन लगावला गेलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तद्वार मात्र नक्कीच एक धाव मिळवली जाईल. एका धावीने आपण पाहतोय हे षटक समाप्त होत आहे. टोटल धाव संख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर आहे 22. एक गडी बाद 22. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव संख्येची गरज. डीजे रात्रीपासून ते 12 दिवसानंतर 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडणार आणि माझ्या राजाच्या जयंतीला मात्र नक्कीच उधाण येणार. 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची शिवजयंती मात्र आपण साजरी करणार आहात. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवरायांची मात्र नक्कीच जयंती आपण साजरी करणार आहात. तत्पूर्वी मैदानामध्ये चालतोय 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव संख्येची गरज. विकी घरात तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. सावरकर 11 सावरकर संघाचा हा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. विकीचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय चेंडूला. चाललाय सीमा पार. हाय येतोय. हाय अँड हँडसम षटकार. मध्ये येतोय. प्रेक्षकांचं नक्कीच कौतुक केलं जाईल. अगदी मैदानाच्या बाहेर पहा, गवतामध्ये जाऊन खाडी लगत असणाऱ्या आपण हे मैदान पाहतोय आणि तिथून मात्र हा चेंडू आणलाय. थँक्यू व्हेरी मच. त्या प्रेक्षकाचं कौतुक केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर विकी. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं, त्यानंतर मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अवलंब. इथून मात्र दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. अपघात तर अटल आहे आणि इथून मात्र परतावं लागेल. चंदन तलवार या फलंदाजाला. चंदन तलवार बॅक टू द डगआउट. तो 12 धावसंख्येची गरज. सामना खुला केलाय खऱ्या अर्थानं त्या षटकारानं, परंतु ह्या सुट्या झालेल्या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल का सावरकर 11 सावरकर संघाकडून? अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. गोलंदाज विकी. पुढचा चेंडू पहा काय अचूक टप्प्यावरती फेकला गेलाय. इथून मात्र डावखोऱ्या त्याचा गोलंदाज ज्या शैलीसाठी ओळखला जातो, ज्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो, ती आक्रमकता आपल्या चेंडू मधून दाखवून देत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. ही आहे कमबॅक. यानं मात्र दाखवून दिलाय विकी या गोलंदाजानं. गोलंदाज आपण पाहतोय विकी. हा मात्र फटका परत एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षकाला बीट करून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. येतोय नव्हते कलम नव्हता कायदा, नव्हते कलम नव्हता कायदा, तरी सुखात होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता छत्रपती शिवाजीराजा. छत्रपती शिवाजीराजा. आपण पाहतोय समीकरण बदललं गेलं. 8 चेंडू 8 धावेंची गरज.
हा चेंडू परत एकदा नक्कीच गिरकी घेतल्यानंतर बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. हा अचूक टप्पा कुठे हरवला होता मागच्या चेंडूवरती जर विचारलं जाईल प्रश्न तो गोलंदाज विकी घरतला. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 10 धावसंख्या आल्यात. 7 मध्ये बनवायच्यात 8 चेंडू मध्ये आपण पाहतो बॅट चेंडूचा मिसकोट तितकासा चांगला झाला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक इथून मात्र पॉइंट रिझन मध्ये टिपला गेलेला हा झेल संपेल मात्र फलंदाज विराज तांडेलचा खेळ. डीजे बाराव्या प्रतिनिधीला विनंती केली जाते लगेचच पाण्याची व्यवस्था करायची आहे. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. गव्हाणगावचे नक्कीच सूरजजी कोहली ज्यांनी ही खेळपट्टी बनवली त्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरज कोहली याला विनंती केली जाते ही खेळपट्टी बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न कडी मेहनत घेतली ते सूरज कोहलीला विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. साई गणेश मित्र मंडळाच्या वतीनं मात्र आणि प्रवीण कोहली यांच्या माध्यमातून विनंती केली जाते आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरज कोहली यांना विनंती केली जाते. चलो या मैदानामध्ये आपण पाहतोय सामना रंगतदार ठरलाय. खऱ्या अर्थाने या रजनी क्रिकेटला ज्या अर्थानं प्रेक्षकांच्या पसंतीला पडणारा हा सामना. गरज असेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज आहे चेतन घरत. चेतन घरत हा गोलंदाज आपण पाहतोय. समोर फलंदाज असेल गणेश गोळवे. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू फेकण्यासाठी गव्हाणींकडून आपण पाहतोय गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. निर्णायक षटक ठरू शकेल का मॅजिकल स्पेल हाताळला जाईल का मात्र पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती बॅटची अप्पर रेंज क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. इथून मात्र दुविधा मनस्थितीमध्ये होते क्षेत्ररक्षक कॅच पकडायची की चेंडू पकडायचा. परंतु अखेरच्या क्षणाला थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक त्या जागेवरती आला आणि मात्र हे बॅकअप पाहायला मिळालं. जिंकण्यासाठी 5 चेंडू 7 धावांची गरज. कुशल मडवीने जर ही मॅच जिंकवली तर साहिल कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज चेतन या चेंडूवरती पहा काय किमया पाहायला मिळाली. व्हेरिएशन पाहायला मिळालं. जितकं चांगलं नक्कीच इनस्विंगचा हा चेंडू बाहेर निघणारा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. डॉट चेंडू आलाय. समीकरण बदललं गेलंय. आपण पाहतोय सामन्यामध्ये रंगत वाढली जाते. 4 चेंडू अजूनही निर्णायक विजय 7 धावांनी दूर. सावरखार की सारसोले सारसोले की सावरखार ही मात्र नक्कीच स्पष्ट होईल काही चेंडूंमध्ये. गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा फटका सजवला गेलाय. लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा कुशलच्या बॅट मधून. नक्कीच संजीवनी षटकार. एका धावेने दूर असेल. चेंडू शिल्लक असतील आपण पाहतोय. 3 चेंडू 1 धावेची गरज.
3 चेंडू 1 धावेची गरज. हे 3 चेंडू डॉट जर फेकले तर मात्र हिरो ठरेल चेतन, परंतु या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. डायरेक्ट हिटची संधी होऊ शकली नाही. डायरेक्ट हिट आणि इथं मात्र पहिला विजय नोंदवला जातोय तो आयशा 11 सारसोले संघाकडून. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम सावरकर 11 सावरकर. आपलाही चांगला खेळ या मैदानावरती आपण दाखवलात त्याबद्दल तुम्हालाही देतोय धन्यवाद. आणि चला धाकटे विजय संघ आपण लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. विनंती केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. एका साईडनं मात्र सावरकर संघ बाहेर येईल तो पण लगेच दुसऱ्या साईडनं आतमध्ये जायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि जे पारितोषिक लगावलं होतं ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. पारितोषिक आमच्याकडे जमा झालं नाहीये, जमा झालंय गुगल पेच्या माध्यमातून. या या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यानं नक्कीच तलवारी सारखी बॅटिंग केली आणि तो ठरलाय चंदन तलवार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करतोय विशालजी भगत यांना आणि श्रेयसजी भगत यांना की हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय चंदन तलवार या खेळाडूला की हे पारितोषिक घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सारसोली संघाचा चंदन तलवार याला मात्र विशालजी भगत आणि श्रेयसजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सामनावीराचं पारितोषिक देण्यात येत आहे. एक षटक फेकत असताना निर्णायक षटक फेकलं, एक विकेट आणि तदनंतर मात्र 17 धावांची बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. तर सारसोले आयशा 11 सारसोले संघाचा चंदन तलवार ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि जशी मात्र नक्कीच पुढील मॅचला सुरुवात होईल आपण पाहतोय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण यजमान संघ असेल तर दुसरीकडे असेल धाकटी जुई महिमान संघ. या मॅचचा समालोचन ऐकण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्या समेत जोडले जातील अमित म्हात्रे सर. थैंक यू वेरी मच. बहुत बहुत शुक्रिया सहयोग, बहुत ही शानदार तुम्हारी कमेंट्री सुन के हम भी बहुत प्रफुल्लित हुए. आपका भी हार्दिक स्वागत. इस गांव के आपको सुपुत्र हैं. लेकिन फिलहाल मैदान के अंदर मैच अब शुरू होने जा रहे हैं धाकटी बनाम लेट सदानंद स्मृति विनर्स गवान के बीच. तो गवान अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है और मेहमान धाकटी टीम इस बार फील्डिंग कर रही है. कांटे का टक्कर का मुकाबला है लेकिन जीतेगा कौन ये तो वक्त बताएगा. अंपायर को गुजारिश है कि मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए. आणि अगदी